लोकसभेची निवडणूक अगदी काही महिन्यांवर आली आहे आणि अशातच आता सदाभाऊ खोत यांनी आपल्याला खासदार व्हायचं आहे अशी इच्छा इस्लामपूरमध्ये एका मेळाव्यात बोलताना व्यक्त केली आहे। आधी मी लोकसभेची तयारी केली पण शिवसेनेला जागा दिली अशी खतखत त्यांनी बोलून दाखवली। तर यावर चंद्रशेखर बावनकुळेंनी भाजपकडून एक प्रकारे ग्रीन सिग्नल दिला आहे। देवेंद्र फडणवीस यांनी सदाभाऊ खोत यांना ताकद देण्यास सांगितलं असल्याचं बावनकुळेंनी म्हटलं। गणसभी आली दानट टपूर आलं तुम्ही वादळाच्या पावसाळ्यात आला आणि अख्खी रान उडून कणस घेऊन गेला। मी बांधावर बसलो आता दादाचा पहिरा फिरूया। आता माझ्या इकडे जरा दाणं येऊ दे। मला बी वाटतं खासदार व्हावं जरा दिल्लीत कसं आहे मी बघतो। तुम्ही जरा इथे थांबताय का? दादा बी माझा पण दादा मला बी वाटतंय जरा दिल्लीत जावावं त्या गाड्यांचं तिथं मांडावं। तुम्ही जर सहकार्य करायचं ठरलं तर आपण दोघं पहिलं करूया, एकमेकाचा पहिला फिरूया आणि दादा मी खासदार झालो ती खंड्या घेऊन मिरवणूक मी तुमची काढतो। तुम्ही काळजी करू नका, सदाभाऊच्या मागे देवेंद्र फडणवीस उभे आहे, धूम धडाका होणारच।